नजर करना, बच्चों का पालन करना। साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। Thermal equilibrium. When you put a piece of ice in water at room temperature, the ice melts. किंवा आपण बर्फाचा तुकडा पाण्यात टाकतो रूम टेम्परेचरवरच्या पाण्यात, तरी द आईस मेल्ट्स, बर्फ विरघळतो. दिस इज बिकॉज, ते कशामुळे होतं? द वॉटर ॲट रूम टेम्परेचर that means higher than the ice temperature. Water at room temperature, that means higher than the ice temperature, transfers its heat to ice and helps the ice to melt. तर रूम टेम्परेचरवरचं वॉटर काय करतं? त्याची हीट ट्रान्सफर करतं, आईस करतं, आणि आईस काय होतं? मेल्ट होतं, आईस विरघळतं, बर्फ विरघळतो. सिमिलरली, when hot water is mixed with cold water, it transfers its heat to the cold water. The hot water cools down. अशाच पद्धतीने काय होतं की आपण गरम पाणी थंड पाण्यात मिक्स केलं, एकत्र केलं, तर काय होतं? तर हॉट वॉटर, गरम पाणी काय होतं? थंड होतं. इन बोथ दीज एक्झाम्पल्स, ह्या दोन्ही उदाहरणात काय सांगितलं? वी नोटीस दॅट the two components reach a stage where there is no more transfer of heat. या दोन्ही उदाहरणात काय सांगितलं की we notice that the two components reach a stage where there is no more transfer. एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच हीटचं एक्सचेंज होतं. In such a cases, we assume that heat is something that is transferred from a substance at higher temperature to that at lower temperature. याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल की हीट काय होतं? हीट इज अ समथिंग दॅट ट्रान्सफर फ्रॉम, म्हणजे एका कडून दुसरीकडे ती स्थानांतरित होते. कशी होते? दिस ट्रान्सफर कंटिन्यूज टिल द लेवल ऑफ हीट कंटेंट इन बोथ सबस्टन्स इन सेम. तर हे हीट ट्रान्सफर कुठपर्यंत चालू राहतं? दोघातलं टेम्परेचर सेम होईपर्यंत, हीट सेम होईपर्यंत. देन वी से दॅट ए थर्मल इक्विलिब्रियम इज रीच्ड बिटवीन द सबस्टन्सेस. त्यावेळी आपण असं म्हणू शकतो की त्या दोन सबस्टन्समध्ये थर्मल इक्विलिब्रियम झालेला आहे. वी कॅन से दॅट व्हेन टू ऑब्जेक्ट्स आर ॲट सेम टेम्परेचर दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम. आपण असं म्हणू शकतो की वेन बोथ ऑब्जेक्ट्स आर, दोन्ही ऑब्जेक्ट सारख्याच टेम्परेचरला आहेत, त्यावेळी थर्मल इक्विलिब्रियमला ते दोन्ही ऑब्जेक्ट आहेत. दिस कन्सेप्ट ऑफ थर्मल इक्विलिब्रियम इज यूज्ड इन झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ही कन्सेप्ट झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये वापरली जाते. आता या लॉला झिरोथ लॉ का म्हटलं जातं? इट इज called zeroth law because it was proposed after first and second laws of thermodynamics were formulated. पहिला आणि दुसरा, फर्स्ट अँड सेकंड लॉ आल्यानंतर हा लॉ आला, म्हणून याला काय म्हणतात? झिरोथ लॉ. Zeroth law of thermodynamics. Statement of this law. Statement: if two systems are each in thermal equilibrium, if two systems are each in thermal equilibrium with third, then they are also thermal equilibrium with each other. If two systems, figure shows a schematic representation of zeroth law of thermodynamics. The double arrow
represents thermal equilibrium between systems. If A and C are in thermal equilibrium and systems A and B are in thermal equilibrium, then B and C must be in thermal equilibrium. Then system A, B, C are at same temperature. When we use a thermometer to measure temperature of object, we use the same principle. आपण जेव्हा थर्मामीटरचा उपयोग करतो टेम्परेचर मोजायला, त्यावेळी या झिरोथ लॉच्या थर्मल इक्विलिब्रियमच्या प्रिन्सिपलचा उपयोग करतो. When the thermometer and the object are in thermal equilibrium, the thermometer indicates the temperature of object. The zeroth law therefore enables us to use thermometer to compare temperature of different objects. अशा प्रकारे झिरोथ लॉचा आपल्याला टेम्परेचर मोजायला उपयोग होतो. The science of measuring temperatures is called thermometry, which involves different temperature scales and methods of measuring temperature.